अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही कधी विचार केला आहे का? कपाळावर लावल्या जाणाऱ्या त्या 3 रेषांमध्ये नेमकं काय गूढ दडलेलं आहे? फक्त एक धार्मिक चिन्ह की आत्म्याला मुक्तीकडे नेणारे एक शक्तिशाली तंत्र? आज आपण जाणून घेणार आहोत त्रिपुंडाचे रहस्य. भारतीय आध्यात्मिक परंपरेत शरीरावर धारण केल्या जाणाऱ्या चिन्हांना केवळ धार्मिक ओळख नसते, तर त्यामागे खोल आध्यात्मिक विज्ञान दडलेले असते. त्यामध्ये शैव संप्रदायाचे किंवा दत्त संप्रदायाचे प्रमुख प्रतीक म्हणजे त्रिपुंड. कपाळावर आणि शरीराच्या विविध भागांवर पवित्र भस्माच्या 3 आडव्या रेषा ओढणे ही केवळ एक प्रथा नाही, तर एक सूक्ष्म आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जी साधकाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करते. त्रिपुंड हा शब्द 2 भागातून तयार झालेला आहे. त्रि म्हणजे 3 आणि पुंड्र म्हणजे मुक्त करणारी रेषा. या 3 रेषा मानवी जीवनातील 3 मूलभूत बंधनांचे प्रतीक आहेत. आणव म्हणजे अहंकार, कर्म म्हणजे आपल्या कृतींची बंधने, माया म्हणजे भ्रम आणि अज्ञान. जेव्हा साधक त्रिपुंड धारण करतो तेव्हा तो या 3 बंधनांवर विजय मिळवण्याचा संकल्प करतो. भस्माचे गूढ महत्त्व. त्रिपुंडासाठी वापरले जाणारे भस्म केवळ राख नाही, त्याला विभूती असेही म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे दैवी शक्ती. भस्म आपल्याला एक अत्यंत गूढ सत्य शिकवते. या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. शेवटी उरणार आहे ती फक्त राख. ही राख म्हणजेच अंतिम सत्याचे प्रतीक. ती आपल्याला सांगते, अहंकार, संपत्ती, शरीर काहीही कायमचं नाही. आणि हाच विचार साधकाला वैराग्याकडे नेतो. शास्त्रीय आधार आणि उपनिषदांमधील उल्लेख. त्रिपुंडाचे सविस्तर वर्णन शैव उपनिषदांमध्ये, विशेषतः कालाग्निरुद्र उपनिषद, बृहज्जाबाल उपनिषद आणि भस्मजाबाल उपनिषद यांमध्ये आढळते. कालाग्निरुद्र उपनिषद यामध्ये भगवान कालाग्निरुद्र आणि सनतकुमार यांच्यातील संवाद आहे, जिथे भस्मधारण करण्याला शांभवी व्रत म्हटले आहे. शिवपुराण. शिवपुराणातील विद्वेश्वर संहिता त्रिपुंडाच्या रहस्यावर प्रकाश टाकते आणि सांगते की भगवान विष्णू आणि ब्रह्मा देखील हे धारण करतात. श्रीगुरुचरित्र. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रीगुरुचरित्र ग्रंथाच्या 29व्या अध्यायात भस्मधारण करण्याची पद्धत आणि त्याचे महत्त्व सविस्तर सांगितले आहे. या ग्रंथांनुसार जो साधक श्रद्धेने त्रिपुंड धारण करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि तो हळूहळू मोक्षाच्या मार्गावर पुढे जातो. पवित्र भस्म निर्मितीची प्रक्रिया. त्रिपुंडासाठी वापरले जाणारे भस्म हे सामान्य राख नसते, ते विशिष्ट विधीद्वारे तयार केले जाते. साहित्य. प्रामुख्याने यज्ञीय समिधा म्हणजे लाकूड, औषधी वनस्पती आणि तूप यांचा वापर केला जातो. आणि गायीच्या शेणाचे गोळे तयार करून ते वाळवले जातात आणि त्र्यंबक मंत्राच्या उच्चारात ते सर्व जाळले जाते आणि भस्म तयार केले जाते. अग्निहोत्र भस्म. यज्ञातून उरलेली राख ही अत्यंत शुद्ध मानली जाते, कारण ती मंत्रांच्या लहरींनी भारलेली असते. स्मशान भस्म. अघोरी आणि नागासाधू स्मशानातील राख वापरतात, जी मृत्यूच्या शाश्वत सत्याची आठवण करून देते. धारण करण्याचा विधी आणि पद्धत. भस्म लावण्याची एक विशिष्ट पद्धत शास्त्रात सांगितली आहे. मंत्र. भस्म लावताना मानस्तोके, त्र्यंबकम किंवा पंचब्रह्म मंत्रांचा जप करावा. मंत्र माहीत नसल्यास केवळ ओम नमः शिवाय जपूनही ते लावता येते. बोटांचा वापर. उजव्या हाताच्या मधल्या 3 बोटांनी म्हणजेच तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांनी भस्म कपाळावर लावावे. दिशानिर्देश. वरची आणि खालची रेषा डावीकडून उजवीकडे ओढली जाते, तर मधली रेषा अंगठ्याच्या साहाय्याने उजवीकडून डावीकडे ओढली जाते. यामुळे शरीरातील सुषुम्ना नाडी सक्रिय होण्यास मदत होते. त्रिपुंड एक आध्यात्मिक तंत्र. त्रिपुंड म्हणजे फक्त बाह्य चिन्ह नाही, तर ते एक ध्यानाची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण कपाळावर भस्म लावतो तेव्हा आपण आपल्या आज्ञाचक्रावर स्पर्श करतो.
हे चक्र आहे विचार, निर्णय आणि अंतर्ज्ञान यांचे केंद्र. त्रिपुंड लावताना जर आपण मनात संकल्प केला, मी अहंकार, कर्म आणि माया यांपासून मुक्त होत आहे, तर ही प्रक्रिया अत्यंत शक्तिशाली बनते. शरीरावरील स्थाने आणि त्यांचे महत्त्व. त्रिपुंड केवळ कपाळावरच नाही, तर शरीराच्या 32, 16, 8 किंवा 5 स्थानांवर लावले जाऊ शकते. आज्ञाचक्र म्हणजेच कपाळ, येथे भस्म लावल्याने एकाग्रता वाढते आणि ज्ञान प्राप्त होते. विशुद्धी चक्र म्हणजे कंठ, येथे लावल्याने वाणीत स्पष्टता आणि सिद्धी प्राप्त होते. अनाहत चक्र म्हणजेच हृदय, येथे भस्म लावल्याने मनात भक्ती आणि प्रेम निर्माण होते. शिवपुराणानुसार त्रिपुंडाच्या प्रत्येक रेषेत 9 देवतांचा वास असतो, म्हणजेच एकूण 27 देवतांचे आशीर्वाद साधकाला मिळतात. आधुनिक जीवनात त्रिपुंडाचे महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत तणाव, स्पर्धा आणि इच्छांमध्ये अडकलेले असते. अशावेळी त्रिपुंड आपल्याला आठवण करून देते की आपण फक्त शरीर नाही, तर एक शुद्ध अमर आत्मा आहोत. हे चिन्ह आपल्याला अहंकार कमी करायला, वर्तमानात राहायला आणि आध्यात्मिक मार्गावर चालायला प्रेरित करते. निष्कर्ष. मोक्षाचे साधन. त्रिपुंडाचे खरे रहस्य हे आहे की ते माणसाला त्याच्या मर्त्यतेची आठवण करून देते. हे शरीर एके दिवशी राख होणार आहे, ही जाणीव माणसाला अहंकारापासून दूर ठेवते आणि त्याला वैराग्य व विवेकाकडे नेते. त्रिपुंड धारण करणे म्हणजे केवळ टिळा लावणे नसून स्वतःला शिवात विलीन करण्याची आणि आत्मज्ञानाकडे जाण्याची एक प्रतिज्ञा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ समाप्त झाला. अशाच आध्यात्मिक आणि गूढ माहितींसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या दत्तपरिवाराचे सदस्य व्हा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.